तसंच जर आपण जरा दूरगामी विचार केला, हे आत्ता म्हणजे आजच्या घटकेला ऊर्जेचा लाईफ अँड डेथ प्रॉब्लेम झाला आहे आणि त्याला इथेनॉल हे उत्तम सोल्युशन आहे आणि ते आपण राबवतो आहे. पण दूरगामी विचार केला तर भारताला जितकी ऊर्जेची गरज लागणार आहे ती केवळ म्हणजे सध्याचे जे ऊर्जेचे स्रोत आहेत त्याच्या पलीकडे आपल्याला जाणं आवश्यक आहे. म्हणजे आजच्या घटकेला जितकी ऊर्जा आपण वापरतो त्याच्यापेक्षा जवळपास 3 पट 3.5 पट इतकी ऊर्जा आपल्याला लागणार आहे. आपण विकसित भारताच्या गोष्टी करतो, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग लोकांचं वाढवायचं झालं तर. आणि ती ऊर्जा जर आता एका बाजूला ऊर्जेची उपलब्धता आणि दुसऱ्या बाजूला ग्लोबल वॉर्मिंगचा इश्यू आहे आणि म्हणून हे ग्रीन एनर्जी खूप महत्त्वाची. जसं ग्रीन एनर्जी तसंच न्यूक्लिअर, मी ग्रीन म्हणणार नाही पण डेफिनेटली क्लीन एनर्जी आहे न्यूक्लिअर आणि त्याच्यातनी ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न काही फारसा निर्माण होत नाही. आणि म्हणून ग्लोबल वॉर्मिंगला सामोरं जायचं, त्याच्यामध्ये कुठे म्हणजे प्रॉब्लेम निर्माण होऊ द्यायचा नाही. पण विकसित भारताला हवी तितकी ऊर्जा जर निर्माण करायची झाली तर मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे न्यूक्लिअरला पर्याय नाही. पण त्यातही न्यूक्लिअर म्हणजे आजकाल न्यूक्लिअर म्हटलं की समोर येते युरेनियम. पण युरेनियम आपल्या देशात काही फारसं नाही आहे, त्यामुळे आपण ते सगळे आयात करतो आहे बाहेरून. पण आपल्याकडे थोरियम, जगातले सर्वात जास्त थोरियमचे साठे भारतात आहे. आणि थोरियमचा जर आपण ऊर्जेसाठी उपयोग करायला लागलो तर भारताची जी वाढलेली गरज जी सांगितली मी ती पूर्ण करून आपण ऊर्जा एक्सपोर्ट पण करू शकतो. म्हणजे आखाती देशांचं जे स्थान आहे ऊर्जेच्या बाबतीत जगामध्ये, तशा प्रकारचं स्थान भारताला मिळू शकतं.